श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध काकणलेल्या लेकी आणि मुसळकांड्या दासी. श्रावण महिन्यात कहाण्या वाचणं हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे. मौखिक परंपरेनं चालत आलेल्या ह्या गोष्टी आता पुस्तक रूपात उपलब्ध आहेत. लहानपणी माझी आजी त्या वाराची कहाणी वाचत असे आणि आम्ही बहिणी हौसेनं ऐकत असू. थोडं मोठं झाल्यावर कहाणी संग्रह घेऊन आपल्या आपल्या गोष्टीच्या पुस्तकासारख्या वाचत पण असू. मध्यंतरी एका दाक्षिणात्य मैत्रिणीशी गप्पा मारताना हा विषय निघाला. मुंबईत अनेक वर्ष राहिल्यामुळे तिला मराठी समजतं पण वाचता येत नाही. तिला कुतूहल होतं, आम्हा दोघींकडे वेळही होता. म्हटलं ह्या श्रावण महिन्यात आपण कहाण्या वाचूया. ह्या कहाण्या सोमवार शुक्रवार अशा वारांच्या आहेत. नागपंचमी, शिळा सप्तमी, पिठोरी अमावस्या अशा विशिष्ट तिथीच्या आहेत आणि काही व्रतांच्या पण आहेत. रोज 5-6 ओळीची गणपतीची कहाणी आधी वाचायची आणि मग त्या दिवशीची असा प्रघात आहे. आता मोठेपणी ह्या कहाण्या वाचताना त्यातील भाषा आणि त्यातील बोध दोन्ही गोष्टी मला फार भावल्या. अल्पाक्षरी आणि अर्थवाही शब्दकळा, छोटी छोटी तालात म्हणता येतील अशी अनुप्रासयुक्त वाक्य, त्यांची पुनरावृत्ती, ह्यामुळे कहाण्या वाचायला फार मजा येते. वानगी दखल बघा हं. गणपतीच्या कहाणीत निर्मळ मळे, उदकाचे तळे, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे असं ळ अक्षर. गोपद्माच्या कहाणीत तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या तुटल्या आणि आदित्वाराच्या कहाणीत करारे हाकारा, पिटारे डांगोरा असं र अक्षर पुन्हा पुन्हा आलंय. सोमवारच्या कहाणीत शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं वचं यमक आहे. ज्येष्ठा गौरीच्या कहाणीत आंबिलीसाठी भरपूर कण्या मिळाल्या आणि पोटभर खाऊन घरातली माणसं आनंदानं निजली अशी अगदी साधी सुखाची कल्पना आहे. सोमवारच्या फसकीच्या कहाणीतली बाई वैभव आल्यावर अन्नपूर्णा देवीला चोळी पाठवते, महादेवाला रुपया पाठवते अशी कृतज्ञता आहे. सोमवारच्या कहाणीत मुलीला माहेर नाही म्हणून देव तिला औटघटकेचं माहेर देतात. नागपंचमीच्या कथेत नाग माणसाचं रूप घेऊन येतो आणि मुलीला माहेरी नेतो. हा कल्पनाविलास आहे खरा, पण वाचणाऱ्या सासूरवाशिणींना सुखावणारा. बुध बृहस्पतीच्या कहाणीतली बाई हातात चांदीचं भांडं घेऊन जेवणावळीत तूप वाढते, म्हणजे श्रीमंती आणि दानधर्म बरोबरीने चालतात. व्रताचं उद्यापन करताना प्रसाद सर्वांबरोबर वाटून खायचा आहे. घरात बनेल ती भाजी भाकरी दारच्या अतिथीला खाऊ घातल्यानं देव प्रसन्न झालेले आहेत. काहीशा अपरिचित धरित्रीच्या कहाणीतली प्रार्थना मला अल्पाक्षरी चातुर्याचा नमुना वाटते. कांकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे अशी त्या प्रार्थनेची सुरुवात आहे. घरातील मुली आणि सुनांना सोन्याच्या बांगड्या म्हणजे कांकणं करायची तर तेवढी श्रीमंती हवी, एकत्र कुटुंब हवं. मुसळात भात कांडप करायचं तर भातशेती हवी, चांगलं पीक यायला हवं आणि दासी ठेवण्यासाठी तेवढं जास्त काम हवं, गाठीला पैसेही हवेत. एक मुसळकांड्या दे म्हटलं की त्याच्यात ह्या एवढ्या गोष्टी आल्या. वटपौर्णिमेच्या कहाणीतल्या सावित्रीसारखं झालं हे. एका वरात 4 गोष्टी मागितल्या होत्या ना तिने. असो, आम्हाला इतकं आवडलं हे कहाणी वाचन की आता दरवर्षी वाचूया ठरवलंय. काकणलेल्या लेकी आणि मुसळकांड्या दासी सुनवंती उर्सेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.